यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जुलै 2026 सेशन किंवा 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख होती 15 ऑगस्ट 2026. तर 15 ऑगस्ट 2026 तारीख संपलेली आहे आणि त्याच दिवशी रात्री उशिरा विद्यापीठाने एक परिपत्रक काढलेले आहे किंवा सूचनापत्रक काढलेलं आहे नोंदणी कक्षामार्फत. परिपत्रकाचा दिनांक पाहू शकता 15 ऑगस्ट 2026. आणि या परिपत्रकानुसार प्रथम वर्ष बी एड सेवांतर्गत प्रथम वर्ष बी एड विशेष हे 2 शिक्षणक्रम सोडून इतर सर्व शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. आणि नवीन ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 ऑगस्ट 2026 रात्री 11:59 आणि ही सुद्धा विनाविलंब शुल्क म्हणजे विलंब शुल्क आकारलेलं नाही. विद्यापीठांना ध्यानात ठेवायचं आहे. नॉर्मल फीसमध्येच ॲडमिशन चालू आहेत. तारीख वाढवल्यानंतर काही लोकांना वाटलं असेल की विलंब शुल्क लागले. नाही लागलं विलंब शुल्क. ध्यानात ठेवायचं आहे. कुणाला रुपये द्यायचं नाही. ऑनलाईन प्रवेश आहे आणि फीस जी तुम्ही भरणार आहे तीसुद्धा ऑनलाईनच भरायची आहे तुम्हाला. कुठलं चलन नाही, काहीच नाही. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा ऑनलाईन पद्धतीने जी पेमेंट करायचं आहे त्याच पेमेंट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ध्यानात ठेवायचं आहे 100% ऑनलाईन प्रवेश आहे. कुठंच ऑफलाईन कागद नाही. फक्त एवढं करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करता, फीस पेमेंट करता आणि डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळेस एक प्रक्रिया पूर्ण झाली. ते अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट हे एका बंच करायचं आहे तुम्हाला. आणि अप्रूव्हल करण्यासाठी म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस ती सर्व माहिती विद्यापीठाकडे ऑनलाईन पद्धतीने जाते आणि ह्याच्याकडे सुद्धा जाते. तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये सुद्धा जाते. जिथं तुमचं स्टडी सेंटरला ॲडमिशन घेतलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या टॅबला उपलब्ध होते. मग काय करायचे, आपला ऑनलाईन प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाईन फीस पेमेंट केल्यानंतर त्यांची प्रिंटआउट काढायचे, डॉक्युमेंट जोडायचे आणि अप्रूव्हलसाठी तुम्हाला जिथं तुम्ही ऑनलाईन प्रवेश घेतलेला आहे त्या स्टडी सेंटर कॉलेजला जायचं आहे आणि तिथं झेरॉक्सचा संच, ओरिजिनल द्यायचं नाही, झेरॉक्स डॉक्युमेंट त्यांना द्यायचं आहे. आणि त्या सरांना सांगायचे की सर आमचे ऑफलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीनं ॲडमिशन केलेले ह्याच्याप्रमाणे तुम्हाला जुळवून घेऊन चेक करून व्हेरीफाय करून आम्हाला लवकरात लवकर अप्रूव्ड द्या आमच्या ॲप्लिकेशनला असं विनंती करायचं आहे. मग त्यांनी 1-2 दिवसात तुम्हाला अप्रूव्हल देऊन टाकतील आणि त्यावेळेस तुम्हाला मॅसेज पण येईल तुम्हाला आणि अशा प्रकारे तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि स्टडी सेंटरला कॉलेजला गेलाच नाही तर तुमचं ॲडमिशन झालेलं नाही. ध्यानात ठेवायचं आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईनच आहे. बरं, तुम्हाला कॉलेजला भेट देणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन करणे, फीस भरणे, डॉक्युमेंट अपलोड करणे, त्यांची प्रिंटआउट काढणे, सोबत झेरॉक्स जोडणे आणि जिथं स्टडी सेंटरला ॲडमिशन केले तिथे जाऊन भेट देऊन त्यांना सांगणे की लवकरात लवकर आम्हाला अप्रूव्हल द्या आमच्या ॲडमिशनला. मग त्यांनी अप्रूव्हल दिले, त्यांच्या टॅबमार्फत अप्रूव्हल दिले की तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. ठीक आहे. अर्धवट व्हिडिओ बघायचा नाही, वापस खाली कमेंटमध्ये प्रश्न करायचा नाही. पूर्ण व्हिडिओ बघून जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ ज्यावेळेस पहिल्यांदा येतो त्यावेळेसच लोक कमेंट करतात, अरे व्हिडिओमध्ये काय आहे तर बघ बाबा आधी. एवढा आडू व्हिडिओ बनवायला, पूर्ण व्हिडिओ बनवायला, डिटेलमध्ये माहिती देत आहे ती बघ पूर्ण. तुला कमेंट करायची गरज पडणार नाही. ठीक आहे ना. ओके. तर सर्व प्रश्न क्लिअर झाले असतील. तुम्ही BA, BCom, MA, MSc, MCom असे जे पॉप्युलर कोर्सेस यांच्यासोबत इतरही कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अनेक ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वरी ॲडमिशन टॅबवर क्लिक करून डाव्या साईडला जुलै 2026 सेशनवर क्लिक करून खाली वेगळे टॅब येतात. त्याच्यामध्ये माहिती पुस्तिका टॅबवर क्लिक करायचं आहे. अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या दोन्हीपैकी एक निवडायचं आहे. अंडर ग्रॅज्युएट कुणाला म्हणतात? BA, BCom, BSc, BCA अशा कोर्सेसला अंडर ग्रॅज्युएट म्हणतात. पोस्ट ग्रॅज्युएट कुणाला म्हणतात? MA, MCom, MSc यांना पोस्ट ग्रॅज्युएट म्हणतात. तर ह्याच्यापैकी जे एका टॅबवर क्लिक करायचं आहे, त्याच्या पुढे क्लिकवर क्लिक करून माहिती पुस्तिका डाउनलोड करायची. माहिती पुस्तिकेत तुम्हाला प्रथम वर्षाला किती फीस आहे, सेकंड इयरला फीस किती आहे, थर्ड इयरला किती आहे,
पुन्हा नंतर पेपरची नावं कोणती आहेत, विषय कोणते आहेत, ऑप्शनल कोणते आहेत, ही सर्व माहिती. पुन्हा प्रश्नपत्रिका कशी आहे, तुम्हाला जे होणारी प्रश्नपत्रिका, ही सर्व माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे. त्याचं पूर्ण वाचन करूनच प्रवेश घ्यायचा आहे. काही कोर्सेसला CET एक्झाम आहे, BCAला CET आहे, MBAला CET आहे, पुन्हा MCA आहे वाटतं चालू होते की MCAला बी CET आहे. मग ज्या ज्या CET आहे त्यांना तुम्हाला अगोदर CET करता ॲप्लिकेशन करावं लागेल आणि ऑनलाईन CET एक्झाम द्यावं लागेल आणि ती पास झाल्यानंतर ऑनलाईन ॲडमिशन करता अर्ज करावा लागेल. ह्याची थोडी प्रक्रिया जास्त मोठी आहे प्रक्रिया. ठीक आहे. तर असं सर्व आहे. तर जे कोणी इच्छुक विद्यार्थी मित्रमैत्रिणी त्यांचे नातेवाईक असतील, लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे. आणि विशेष काही BSc पॉप्युलर कोर्स आहे. तर BSc 4 वर्षाचं झालेलं आहे. 3 वर्षाचं BSc या वर्षीपासून बंद झालेलं आहे. अगोदर होतं चालू. ज्यांचं अगोदर ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना सेकंड इयर थर्ड इयरला ॲडमिशन मिळत राहील. त्यांचं कोर्स संपूजेपर्यंत त्यांचं होईल. पण नव्यानं 3 वर्षाच्या BScला प्रवेश बंद आहे. कोर्सच बंद केला 3 वर्षाचा. आता नवीन 4 वर्षाचं BSc आलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला, BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री, BSc बॉटनी, BSc झुलॉजी, असे 4 प्रकारचे. आणि BSc मॅथमॅटिक्ससुद्धा आलेलं आहे. पुन्हा BSc एन्व्हायरमेंटल सायन्ससुद्धा आलेलं आहे. तर ह्या 5 BScपैकी कोणतंही तुम्ही एक BScला ॲडमिशन घेऊ शकता. 4 वर्षाचं BSc असणार आहे. 3 वर्षाची डिग्री, 4थ्या वर्षी प्रोजेक्ट असणार आहे तुम्हाला. आणि इतरही माहिती तुम्ही माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. लाईव्ह वगैरे करायचं भरपूर इच्छा आहे, परंतु थोडंसं स्केड्यूल बिझी असल्यामुळं, इतर आपले कामं असल्यामुळं लाईव्ह करू शकत नाही. त्याच्याबद्दल क्षमस्व. जवळपास 2000 म्हणजे 1999 लोक, जवळपास 2000, आता 2000 2K होऊन जातील, 2000 लोक कंटिन्यू आपल्या चॅनलवर टिकून आहेत. सबस्क्राईब करत नाहीत. अशा जे रेग्युलर आहेत आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स, त्याकरता मी व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. थोडं उशिरा का होणार, बरं महत्त्वाचे व्हिडिओ मी या 2000 लोकांसाठी बनवतो, जे की कंटिन्यू, ज्यांनी अनसबस्क्राईब कधीच केलेलं नाही. जेव्हा सबस्क्राईब केले तेव्हापासून सबस्क्रायबर गेले 3 वर्ष झालं 2000 सबस्क्रायबर्स आहेत जवळपास, असं आहे. तर त्या लोकांसाठी व्हिडिओ येतच राहतील. आणि नवीन लोकांना जे कुणाला ॲड व्हायचं असेल आणि हा शिक्षणाचा जो आहे आपण काय म्हणतो त्याला प्रवाह, त्या प्रवाहामध्ये सामील व्हायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि बाजूला बेल आयकॉन दिसेल, त्यालाच घंटी म्हणतो, त्या घंटीवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन, आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत, त्याच्यामुळे नोटिफिकेशन ऑन केला तर जेव्हा केव्हा महत्त्वाची व्हिडिओ मी टाकन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही लगेचच व्हिडिओ बघून तुमचं ॲडमिशन प्रक्रिया, पुन्हा नंतर कुठंही एक्झामिनेशन फॉर्म सगळं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.